सैफ अली खान हल्ला प्रकरणासंदर्भातली ही मोठी बातमी सध्या समोर येते। थोड्याच वेळामध्ये आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणातली ही मोठी घडामोड आहे। आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली होती। आता थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। सैफ अली खानला इथं हल्ला केलेला होता, चाकू हल्ला, त्यानंतर आता या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात आरोपीला कोर्टात हजर करणार आहे। 2 दिवस या आरोपीचा शोध सुरू होता। अखेर हा आरोपी आता ताब्यात आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता या प्रकरणातली ही महत्त्वाची घडामोड आहे। थोड्याच वेळामध्ये या आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आलेली होती। ठाण्याच्या हिरानंदानी परिसराच्या मागच्या भागामध्ये इथं हा लपून बसलेला होता आणि त्याला तिथून अटक करण्यात आली, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर आरोपीला थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि आता पोलीस कोठडीची मागणी इथं केली जाऊ शकते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संजय गडजे अधिक माहिती देत आहेत। संजय, आता थोड्याच वेळात आरोपीला हजर केलं जाणार आहे। पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते का? त्याला काल रात्री ठाणे परिसरातून अटक केल्यानंतर त्याला काही काळ जे आहे ते खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आता आरोपीला पोलीस जे आहे ते मेडिकल तपासणीसाठी वांद्रेच्या भाभा रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि अगदी काहीच वेळामध्ये जे आहे ते वांद्रे न्यायालय सुट्टी कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल आणि या ठिकाणी जे पोलिसांकडून आहे तपासासाठी जे आहे ते पोलीस कोठडी मागण्यात येईल। जास्तीत जास्त ते 10 ते 12 दिवसाची कोठडी मागू शकतात। मात्र न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आरोपीकडून जो आहे तो आरोपी नेमका सैफ अली खानच्या घरात कुठून गेला, त्याला मदत कोणी केली, बांगलादेशातून तो भारतात कसा आला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती पोलिसांना मिळवायची आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त दिवस त्याला पोलीस कोठडी मिळावी अशी जी आहे ती पोलिसांची मागणी न्यायालयाकडे असणार आहे। जी, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।